नमस्कार मित्रांनो, गुजरात अर्थात कच्छच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते धौलावीरापर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आपण जे रोड टू हेवन आहे, जे प्रमुख आकर्षण होतं ते सुद्धा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही आपण त्या ठिकाणी फोटोशूट केला। या सर्व गोष्टीचा आनंद घेऊन आता आम्ही पुढे निघालेलो धोरडोकडे, कारण जे व्हाईट रन आहे ते आहे धोरडोमध्ये। कारण त्या धोरडोमध्येच रण उत्सव किंवा जी टेंट सिटी आहे या सर्व गोष्टी धोरडोमध्ये आहेत। धौलावीरा ते धोरडो हा खरं तर तसं बघायला गेलं तर हा संपूर्ण रणोत्सवचाच भाग आहे, पण जे मेन आकर्षण आहे ते धोरडो आहे। तर आपण निघालो होतो धोरडोकडे आणि धोरडोनंतर आपण जाणार आहे कालू डोंगर आणि त्या ठिकाणी असणारी मॅग्नेटिक हिल आणि त्यानंतर पुन्हा भुजला जाऊन भुजसुद्धा एक्सप्लोर करणार आहे। तर मग चला निघूया आपण धोरडोकडे, कारण आपल्याला संपूर्ण हे रोड टू हेवन आहे ते क्रॉस करून आपल्याला पुढे जायचे, कारण हे जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे। आणि हो, त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओचा आनंद तुम्हाला आपल्या या 7 सह्याद्री चॅनलवरती घेता येईल। तर मग चला निघूया धोरडोकडे। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय धोरडोमध्ये आणि हा समोरचा जो संपूर्ण परिसर आहे तो आहे रणोत्सवचा परिसर। पण आपण या ठिकाणी आता थांबणार नाहीये, आपण जाणार आहे थेट आपण ज्या ठिकाणी टेंट बुक केलेलं आहे त्या ठिकाणी चेक इन करणार, फ्रेश होणार आणि आपण लगेच जाणार आहे जे व्हाईट रनमधला सनसेट आहे तो पाहण्यासाठी, कारण ते आहे आजच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण। आपल्याला सनसेट पाहिजे आहे, त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता लगेच परत निघणार आहे। तर आपण आता चेक इन करू आणि परत वापस निघू। तर ही आहे धोरडोतील आपली आजच्या मुक्कामाची कॅम्प साईट। तर मित्रांनो, फ्रेश होऊन आम्ही लगेच आलेलो वापस, कारण या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायची, इथे पार्किंगची व्यवस्था आहे, कारण आपली गाडी व्हाईट रनमध्ये जात नाहीये। इथे गाडी पार्क करायची आणि त्यानंतर आपल्याला 140 रुपयाचं जे तिकीट आहे ते ऑनलाईन बुक करायचे आणि त्यानंतर त्यांच्या बसेस आहेत, त्या बसेसच्या माध्यमातून आपल्याला व्हाईट रनकडे जायचे। कारण इथं प्रचंड अशी व्यवस्था केलेली आहे, कारण पब्लिक खूप आहे, खूप सारे पर्यटक या ठिकाणी आहेत, त्यामुळे इथं गुजरात टुरिझमनी व्यवस्था पण तितकीच पद्धतीची आणि तितकी छान केलेली आहे। त्यामुळे आपण तिकीट बुक करू। तिकीट बुक केल्यानंतर आपण त्या बसेसनी व्हाईट रनकडे जाणार आहे। तर आपण आपली गाडी या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क केली आणि इथून आपण पुढे व्हाईट डेझर्टकडे जाणार आहे बसमधून। इथं विशेष सांगायचं म्हणजे हा जो पूर्ण व्हाईट डेझर्टचा जो परिसर आहे तो परिसर आहे मिलिटरीच्या अंडर, त्यामुळे आपल्याला व्हाईट डेझर्टमध्ये जाण्यासाठी परमिशन घ्यायला लागते। इथे पार्किंगच्या शेजारीच ती व्यवस्था आहे, तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ही परमिशन काढू शकता। त्यासाठी तुम्हाला 140 रुपये चार्जेस पे करायला लागतात आणि ती परमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला इथून ज्या टुरिझमच्या बस आहेत त्या बस तुम्हाला व्हाईट डेझर्टपर्यंत घेऊन जातात। व्हाईट डेझर्टच्या अलीकडे एक एंट्रन्स आहे, तिथपर्यंत ह्या बस सोडतात आणि तिथून पुढे सुद्धा बस आहेत, त्यांनी 2 टप्पे केलेले आहेत। काही लोक त्या ठिकाणी उतरतात, पुढे बसनी जातात किंवा मग त्या ठिकाणावरून तुम्हाला उंटाची गाडी भेटते, त्यामधून पण काही लोक जातात, म्हणून ते 2 टप्पे केलेले आहेत ॲक्च्युली लोकांना एन्जॉय करण्यासाठी। तर आपण आता पहिल्या टप्प्यापर्यंत आलेलो, तिथून दुसरी गाडी आपण केलेली आहे, म्हणजे दुसरी जी बस आहे त्या बसमध्ये बसलो आणि पुढे निघालो आहे। अनेक लोक या उंटाच्या गाडीतून जात आहेत आणि अगदीच जवळ आहे, म्हणजे आपण जी पार्किंग आहे, पार्किंग आणि व्हाईट डेझर्ट हा एक 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे, पण खूप छान अशी सोय केलेली आहे आणि आपण फायनली आलो व्हाईट डेझर्टमध्ये। मित्रांनो, कच्छच्या रणोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला व्हाईट डेझर्ट आणि या व्हाईट डेझर्टमधून दिसणारा सनसेट। खूप जबरदस्त असा सनसेट दिसतो इथून, त्यामुळे ही सगळी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि अगदी आता थोड्या वेळात या ठिकाणी सनसेट होईल आणि तेव्हा या सर्व पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचेल। इतकं जबरदस्त हे वातावरण आहे, सगळा रंगीबेरंगी माहोल आहे आणि मस्त लोक या ठिकाणी एन्जॉय करतात। आपण सुद्धा ह्यांच्यामध्ये सामील होऊन एन्जॉय करूया। तर हे व्हाईट रन बघण्यासाठी तुफान गर्दी झालेली इथे, पण हा प्रचंड मोठा एरिया आहे, त्यामुळं ही गर्दी किरकोळ आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर। आणि हे आहे व्हाईट रन, हा पूर्ण मीठ आहे। शार्दूल हे मीठ घ्या आता थोडं। शार्दूल मला मीठ दाखव। कशाला दाखवा? हां घ्या आता थोडं।
क्या बात आहे, क्या बात आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कच्छ हा संपूर्ण अरबी समुद्राचा भाग आहे आणि हे पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे इथे हे संपूर्ण मिठाचे थर झाले, म्हणून आपल्याला सर्व व्हाईट डेझर्ट दिसतं. मस्त आहे, भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं, मस्त एकदम जबरदस्त वातावरण आहे. आणि हा जो आहे व्हाईट सँड, ॲक्च्युली व्हाईट सँड नाही आहे, हे एक मीठ आहे, पूर्ण मीठ आहे. हा जो आहे पूर्ण या ठिकाणी पाणी असतं आणि हे पाणी आता म्हणजे याचं बाष्पीभवन झालेलं आहे आणि त्यातला जो खारेपणा आहे तो शिल्लक राहिलेला आहे, ते आता हे पूर्ण मीठ झालेलं आहे. ॲक्च्युली भुज हा परिसर जो आहे तो मिठाचा खूप मोठा प्रोड्युसर आहे. तर हे जे आहे मीठ आहे पूर्ण, आणि मस्त एन्जॉय करतोय, मिठातनं चालतोय आम्ही, मिठातनं. अरे इकडे इकडे इकडे, कमॉन कमॉन. हा मी दाखवते बघ. आणि आता हा सनसेट होतोय, व्हाईट डेझर्ट मधला सुंदर असा सनसेट. कसा वाटला डेझर्ट? छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. फायनली या व्हाईट डेझर्टमध्ये खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले, मस्ती केली, मजा केली. आणि आता आम्ही करतो या व्हाईट डेझर्टच्या एन्जॉयचा समारोप. आणि परत आता आम्ही निघालो आहे कॅम्प साईडकडे. कॅम्प साईड आमची 5 किलोमीटर या ठिकाणावरून, पण इथून बसची व्यवस्था आहे पार्किंगपर्यंत, आणि पार्किंगपर्यंत जाऊन पुन्हा आम्ही कॅम्प साईडकडे जाणार आहे. आज परत कॅम्प साईडवरती संध्याकाळी कल्चरल प्रोग्राम असणार आहे, तो पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आपण आता फायनली घेतोय व्हाईट डेझर्टचा निरोप आणि निघतोय कॅम्प साईडकडे. मित्रांनो, पार्किंगच्या समोर हा संपूर्ण टेंट सिटीचा परिसर आहे आणि त्याच्यासमोरच ही खानपानाची काही दुकानं आहेत. त्या ठिकाणी शॉपिंगसुद्धा करता येते. तर आपण आता शॉपिंगचा थोडासा आनंद घेतला आहे आणि पुन्हा निघालो आपण आपल्या कॅम्प साईडकडे. व्हाईट डेझर्टमधून कॅम्प साईडवर आल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन जेवण वगैरे केलेलं आहे आणि जो कॅम्प साईडच्या मधला परिसर आहे त्या ठिकाणी मस्त असा इथला कच्छचा जो कल्चरल शो आहे तो सुरू झालेला आहे. आता आम्हीसुद्धा त्या शोचा आनंद घेण्यासाठी जाणार आहे तिकडे आणि मस्त असं गायन वादन चालू आहे आणि जमलंच तर त्या ठिकाणी मजा मस्ती मौज करू. तर आपण आता घेऊया कल्चरल शोचा आनंद.
मित्रांनो, कच्छमध्ये जबरदस्त अशी थंडी आणि त्या थंडीमध्येच बाहेर इथे शेकोटी सुद्धा केलेली आणि त्या शेकोटीच्या आजूबाजूला बसून सर्वजण या शोचा आनंद घेत आहेत. मस्त मजा चाललेली आणि भारी वाटते. मित्रांनो, या रणोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून इथे पर्यटक येत असतात. त्यामध्ये गुजराती लोक सुद्धा खूप जास्त असतात आणि गुजराती लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, कुठल्याही गाण्यावरती ते गरब्याचा ठेका धरतात. त्याच पद्धतीने इथे गरबाही जोरात झालेला आहे. पण आपला मराठी माणूस मात्र झिंगाटवरतीच रंगत असतो. म्हणून आमची जी काही मंडळी आहेत त्यांनी झिंगाटवरती ठेका धरलेला आहे. मित्रांनो, आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे आपण आजचा जो ब्लॉग आहे तो आता इथे थांबवतोय. उद्या कंटिन्युअसली याच ब्लॉगमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत गुड नाईट. सुप्रभात आणि गुड मॉर्निंग मंडळी. आपल्या कच्छ ट्रिपचा आजचा हा 3रा दिवस. आम्ही आता कॅम्प साईट सोडणार आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि निघणार आहे कालू डोंगरकडे. तर आपली आता ही सर्व टीम आहे कालू डोंगरला निघण्यासाठी सज्ज झालेली. कालू डोंगर एक्सप्लोर करणार, मॅग्नेटिक ही जो झोन आहे तो एक्सप्लोर करणार आणि पुन्हा पुढे भुजकडे जाणार आहे. तर निघूया आपण आता कालू डोंगरकडे. मित्रांनो, कालू डोंगरकडे जाताना कालू डोंगरच्या थोडंसं अलीकडच्या बाजूला एक मॅग्नेटिक झोन आहे. त्या ठिकाणी उतार असून सुद्धा गाडी रिव्हर्समध्ये मागे येते. तर काय रहस्य आहे ते आपण जरा पाहूया आणि गाडी कशा पद्धतीने मागे येते ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहूया. तर हा आहे आता मॅग्नेटिक झोन. गाडी न्यूट्रल मध्ये आणि गाडी सोडून दिली मी. आता गाडी चालली मागे. यस, उतार आहे तरी गाडी मागे जाते. पाय माझे. मित्रांनो, ही कुठलीही फसवेगिरी किंवा स्कॅम नाही आहे. हे 100% खरं आहे की हा मॅग्नेटिक झोन आहे आणि ती गाडी ऑटोमॅटिकली मागे जाते. मित्रांनो, आम्ही आता आहे कालू डोंगर आणि हा कालू डोंगर म्हणजे कच्छमधला हायेस्ट पीक पॉईंट आहे. आज आपला ट्रिपचा 3रा दिवस आहे आणि आम्ही आता आहे कालू डोंगरवरती. समोरचा आहे कालू डोंगरचा हायेस्ट पॉईंट आणि हा व्ह्यू पॉईंट आहे. या व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला कच्छ रण पूर्णपणे पाहता येतं. कालू डोंगर. मित्रांनो, मी आता उभा आहे या कच्छमधील सर्वात उंच अशा ठिकाणी म्हणजे अर्थातच कालू डोंगरवरती. आणि या कालू डोंगरवरून खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हे समोर जो आहे तो आहे व्हाईट डेझर्ट आणि त्याच्या आजूबाजूला हे खूप सारं पाणी आहे. याच्या पलीकडच्याच बाजूला पाकिस्तान बॉर्डरसुद्धा आहे. आणि आपण काल जे रोड टू हेवन पाहिलं ते रोड टू हेवनचा रस्तासुद्धा या पाण्यामधूनच येतो. असं खूप सुंदर असं दृश्य आहे. मस्त आहे. म्हणूनच या कालू डोंगरला लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. कालू डोंगरवरती एक दत्ताचं छान मंदिर आहे आणि इथे लोक फक्त दर्शनासाठी सुद्धा येतात. असं हे सुंदरसं आणि छान दत्त मंदिर. मित्रांनो, फायनली आपण कालू डोंगर आणि मॅग्नेटिक झोन एक्सप्लोर केलेला आहे आणि इथून आता पुन्हा आपण परत निघालेलो आहोत भुजकडे. भुजमध्ये आपण जाऊन काही वास्तू एक्सप्लोर करणार आहोत.
आता आम्ही आहोत भुजमध्ये आणि भुजमधला हा आहे पराग महल पाहण्यासाठी आलोय. इथे ऐना महल आणि पराग महल दोन वास्तू आहेत. त्यांना ॲक्च्युअल काय आहे आतमध्ये जाऊन पाहूया. मस्त आहे, हाईट आहे जबरदस्त याची. मॅजिक मिरर हम छोटे छोटे हो गए हम छोटे. शार्दूल बॉन्ड मध्ये एकोणिसाव्या शतकात बांधलेला एक सुंदर राजवाडा म्हणजे हा परागमल. राव परागमलजी द्वितीय यांनी हा राजवाडा बांधला. 1865मध्ये सुरू झालेले हे बांधकाम पुढे 1879 सालापर्यंत चालू होते. जनरल हेनरी सेंट पॉल यांच्या सहकार्याने हा राजवाडा बांधला गेला. विलिंग्सन्स यांनी या राजवाड्याचे डिझाईन केलेले होते. याचे बांधकाम हे इटालियन गॉथिक शैलीमध्ये आहे. 2001च्या भूकंपात काही अंशी या राजवाड्याचे नुकसानही झाले होते. मात्र जिथे संपूर्ण कच्छ परिसर बेचिराग झाला तेथे हा राजवाडा तग धरून उभा होता. असा हा सुंदर परागमहल. तर मित्रांनो, फायनली भुजमध्ये ज्या काही गोष्टी एक्सप्लोर करता येतील त्या केलेल्या आहेत आणि इथले काही जे म्युझियम वगैरे होते ते आज बंद असल्यामुळे ते एक्सप्लोर करता आले नाही. त्यामुळे आम्ही आता घेतो आहे भुजचा निरोप आणि भुजवरून आम्ही निघणार आहे जामनगरकडे. आजचा मुक्काम असणार आहे जामनगरमध्ये आणि जामनगरनंतर उद्या जाणार आहे द्वारकेला. त्यामुळे द्वारकेचा व्हिडिओ मी अपलोड करणार नाही, कारण याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये मी द्वारकेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामुळे आपण ही कच्छची जी ट्रिप आहे किंवा कच्छचा जो व्लॉग आहे इथे आपण आता संपवतो आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे व्हिडिओ कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गुड नाईट.